पंचमुखी हनुमान मंदिर रोडवर डाळिंब व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी अटक करून 4,50,000 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात मोठे यश मिळवले आहे। पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी प्रवीणभाई माणिकलाल दवे हे 1 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये रिक्षात बसताच रिक्षात आधीपासूनच बसलेल्या 2 इसमांनी त्यांच्यावर हल्ला करून 5 लाख रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले होते। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। या गंभीर गुन्ह्याच्या तपासणीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी विशेष मार्गदर्शन दिले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा क्रमांक MH15 FU 3980 शोधून काढली। त्यानंतर संशयित चालक गौरव जालिंदर केलकरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्या घरी लपवून ठेवलेले 4,50,000 रुपये पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केले। गौरव केलकर सोबत गुन्ह्यात सहभागी असलेले किशोर वाकोडे आणि त्याचा एक साथीदार सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। अटक केलेल्या आरोपीला 3 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे।